नमस्कार। योगगुरू रामदेव बाबांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। या भेटीचे फोटो खुद्द देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केलेले आहेत। असं असतानाच आता रामदेव बाबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। या भेटीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमन उधळली। तसेच रामदेव बाबांनी मुख्यमंत्र्यांना बाळासाहेब ठाकरेंचे मानस आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी देखील म्हटल्यामुळे यावरून नव्यानं राजकीय चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे। एकीकडे राज्यात आधीपासूनच खरी शिवसेना कुणाची, शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कुणाचा, यावरून दावे प्रतिदावे सुरू आहेत। शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातला हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे। त्यातच आता योगगुरू रामदेव बाबा यांनी एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरेंचे राष्ट्रीय उत्तराधिकारी म्हटल्यामुळे या वादात अधिकच भर पडण्याची शक्यता आहे। योगगुरू रामदेव बाबांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना आम्ही मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत असं सांगितलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदू धर्माचे, सनातन धर्माचे गौरव पुरुष आहेत। आपल्या राजधर्मासोबत ते आपल्या सनातन धर्म आणि ऋषी धर्माचं प्रामाणिकपणे पालन करत आहेत। त्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो आहोत असं रामदेव बाबांनी म्हटलंय। बाळासाहेब ठाकरेंशी आमचे स्नेहसंबंध होते। एकनाथ शिंदे हे त्यांचे मानस आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी आहेत असं आम्हाला वाटतं। या राजधर्मासोबत सनातन धर्माच्या प्रतिष्ठेबाबत आम्ही संवाद केला, फार चांगलं वाटलं असं देखील रामदेव बाबांनी नमूद केलं। ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज।